समाटाला शाउट आउट द्यायलाच पाहिजे त्याने, मराठी रॅपचा सीन वर काढला, तांबडी चांबडी चमकली दुनियाभरात बोंबला, रॅप राणी संपेल तिचं वर्ष, पहिला माझं बोलणं 72 शब्द फक्त 70, तुझी नाही हरकत तर भावना भरभर माझ्या निघतात, सर्व मत मांडण्यात तर्क झाली मी तर ऐकूनच घेईल रे मर्द. हाय देवांशी, कशी आहेस तू? खूप छान. हॅलो. सप्तसूर म्युझिक वरती तुझं पहिलं पहिलं गाणं येणं, ही हे अनुभव हा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? खूपच छान होता, कारण इतकं मोठं पेज, इतकं मोठं लेबल माझ्यासारख्या इमर्जिंग आर्टिस्टला त्यांनी वाव दिला आणि माझं गाणं त्यांनी आपलंसं करून घेतलं, तर ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि फार आनंदाचा प्रवास राहिला आहे सोफार. जो काही तराना ट्रॅपचा प्रवास आहे, फार आनंदमय प्रवास आहे सोफार, असं म्हणेन. बरं, ताराना ट्रॅपचं शूटिंग कसं झालंय? एका दिवसात पूर्ण झालंय की कसं त्याच्या अजून प्रोसेस कशी चालू होती? तर त्यात बरंच तामझाम होतं. त्यात क्लासिकल डान्सर होती, त्यात स्केटबोर्ड आर्टिस्ट होती माझी मैत्रीण. परत त्याच्यात बी बॉय होता. बी बॉय हा एक हिपहॉपचा प्रकार आहे डान्सचा. सो ते होतं. त्यात माझे फ्रेंड्स होते फीचर होणारे. त्यात 4-5 लोकेशन्स होते. सो ओव्हरऑल आमची 12 तासाची शिफ्ट झाली. ओव्हरऑल आम्ही सकाळपासून म्हणजे 6 वाजेपासून मेकअप, हेअर हे सगळं सुरू झालं होतं आणि मग वेगवेगळे लोकेशन्स, गेटवे, मरीन ड्राईव्ह हे सगळे कव्हर झाले आणि म्हणजे दमायला तर झालंच, कारण कडाक्याचं ऊन आहे बाहेर, पण तितकीच मज्जा सुद्धा आली, कारण एक सेलिब्रिटी वाली फिलिंग आली की सगळीकडे अरे प्रोडक्शन, गाडी, मेकअप हे सगळं. तर पहिल्याच गाण्यासाठी इतकं प्रोत्साहन मिळणं हे खूप सुंदर सुंदर एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. बरं, तू आता म्हणालीस की तू क्लासिकल डान्सर स्वतः आहेस, तर असं नाही वाटलं कधी की क्लासिकल वाले फॉर्म सुद्धा मी परफॉर्म करू ऑन कॅमेरा आणि हिपहॉप वाले तू बोलतेस वर्स ते सुद्धा परफॉर्म करू? सो म्हणजे दोन्ही करण्यात काहीच म्हणजे करू शकलेच असते मी, डान्स सुद्धा करावा आणि हे पण. पण मुळात असं झालं की इट इज अबाउट रॅप. हे रॅप व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे मला वाटलं की माझी रॅपची पर्सनॅलिटी मी दाखवेन आणि बॅकड्रॉपला जी क्लासिकल डान्सर आहे ती असावी. ती मी पण असू शकले असते, पण ते तेवढंच हेक्टिक पण झालं असतं परत कपडे वगैरे चेंज करण्यासाठी. त्याच्यामुळे मग मीच म्हणजे मी फक्त रॅपचं मी अवतार धारण केलं आणि पाठी मग क्लासिकल डान्सर असा एक बॅकड्रॉप ठेवला. आणि रॅप म्हटलं की शब्दांची वेगवेगळी सांगड घालावी लागते. तो ते शब्द जुळवणं, तो शब्द बरोबर त्या वेळी येणं, हे तू कसं बघतेस ह्याच्यात? सो रॅपचा अर्थ रिदम अँड पोएट्री. तर तुम्ही पोएट्रीला जेव्हा रिदम देता तेव्हा रॅप तयार होतो. तर ह्या सगळ्याच जे काही लाईन्स आहेत ते फार वास्तवाशी कनेक्टेड लाईन्स आहेत. ओव्हरऑल माझ्या आयुष्याची कनेक्टेड लाईन्स आहेत. जगभरात जे चाललंय, दुनियामध्ये जे काही चाललंय ते सगळ्याशी कनेक्टेड आहे. तर त्यात एक बीट असते, त्या बीटवर धरून आपल्याला चालायचं असतं, त्याची शब्दांची मांडणी करायची असते, लेयर्स लावायचे असतात. बरेचसे शब्द असे असतात ज्याचे 2-3 अर्थ असतात, बरेचसे लाईन्स. सो त्याला डबल ऑन्टॉन्ड्र असं म्हणतात रॅपमध्ये. सो ते पण ह्याच्यात फार असे लाईन्स आहेत ज्याच्यात डबल ऑन्टॉन्ड्र ह्या गोष्टीचा वापर केलेला आहे मी. तर खूपच म्हणजे बसून इथे इथे मला सितार पाहिजे, इथे इथे या बीटला तबला पाहिजे मला, हे सगळं मी आणि माझा जो बीट प्रोड्युसर आहे टीजे बीट्स, आम्ही दोघांनी मिळून बसून हे पूर्ण तयार केलेलं आहे गाणं. सो आता बऱ्याचशा मुली हे गाणं बघणार आहेत, ऐकणार आहेत. सो ज्या मुलींना असं रॅप करण्याचा इंटरेस्ट आहे, अशा मुलींना तुला काय सांगायला आवडेल किंवा तुला कोणत्या मुलींचे असे मेसेज आले की आम्हाला या क्षेत्रात यायचंय आणि हे आम्हाला खूप आवडतंय? तर मी जेव्हा नुसतं बघायचे की रॅप काय आहे, तेव्हा मुळात मुलीच कमी होत्या आणि अजूनही कमीच आहेत. तर मी जेव्हापासून सुरू केलं आणि जेव्हापासून हे गाणं आलंय त्याच्यानंतर पण बऱ्याच माझ्या माझ्या क्लोज फ्रेंड्सचा पण आलंय की अरे देवांची मला पण ट्राय करायचंय, म्हणजे तू कधीपासून चालू केलंस आणि हे सगळं. तर मला छान वाटतं की कोणाला तरी आपण प्रोत्साहित करतोय, कोणाला तरी एनकरेज करतोय की ये आणि या क्षेत्रात एंटर कर, किंवा क्षेत्रात जरी एंटर नाही केलं तरी ट्राय करण्यात काय हरकत आहे ना. कारण माझ्या आईने पण मला पहिल्यापासून हेच शिकवलंय की तुम्ही सगळं ट्राय करा. म्हणजे मी नाटकही करते, मी ऍक्टिंग पण करते, डिरेक्शन पण करते, मी PR आणि सोशल मीडियाची पण कामं करते आणि मी रॅपर सुद्धा आहे. तर मी डिस्ट्रिक्ट लेवल स्विमर आहे, मी टायकोंडो प्लेअर आहे, स्टेट लेवल टायकोंडो खेळलेली आहे मी. तर तेच मला असं वाटतं की आयुष्यात जे जे ट्राय करता येईल ते सगळं ट्राय करा आणि त्यात ज्यात ग्रोथ मिळेल ती गोष्ट करा मग पुढे. अनेकदा ना सुरुवातीला जे रॅप्स व्हायचे ते मुलींवरती असायचे, ब्रेकअप वरती असायचे, अल्कोहोल असायचं आणि बऱ्याचदा मुलींना वाईट ठरवलं जायचं, अशा प्रकारचे रॅप्स असायचे. तुझा काही विचार आहे का की मुलांना घेऊन स्पेसिफिकली असे रॅप पण झाले पाहिजे? मिसॉजिनिस्टिक फार लाईन्स होतेच ह्याच्या आधी पण, की मुलीला ऍज अ ऑब्जेक्ट ट्रीट केलेली गाणी आहेत आणि ती गाणी सगळ्यांनी ऐकलेली पण आहेत. हिट गाणी पण फार अशी आहेत की अरे मुलगी ऍज अ ऑब्जेक्ट, नॉट ऍज अ गर्ल,
असं आहे. पण हा, जसं तू म्हणते तसं मुलांना पण ऑब्जेक्ट बनवू शकतो आपण. पण जे एक एक स्टिरिओटाईप आहे की रॅप म्हणजे फक्त नशा पाणी आणि रॅप म्हणजे फक्त म्हणजे ते असं छपरीगिरी, असं काही नाहीये. म्हणजे रॅपमध्ये कॉन्शियस रॅप हा प्रकार एक आहे जो मी मी स्वतः फार फॉलो करते, की जेव्हा तुम्ही समाजाला प्रबोधन देण्यासाठी काहीतरी मांडता त्याला कॉन्शियस म्युझिक म्हणतात. तर माझं स्वतःचे जॉनरा जास्त करून तेच आहे. म्हणजे ह्याच्या पुढची पण माझी जी गाणी आहेत ती कॉन्शियस रॅप हेच माझा मेन जॉनर आहे. त्याचसोबत भरपूर गोष्टी आहेत की त्याच्यावर आपण गाणी बनवू शकतो. म्हणजे इट्स नॉट प्रेम आणि हे सगळं तर झालंच, पण तो माझा फोकस नाहीये. मी मी गाणी बनवताना त्याच्याबद्दल सध्या तरी बनवली नाहीच आहेत अशी. तो ते आहे. आता जाता जाता तुझ्या थोड्या लाईन्स होऊन जाऊ दे. हो. समाटाला शाउट आउट द्यायलाच पाहिजे त्याने, मराठी रॅपचा सीन वर काढला, तांबडी चांबडी चमकली दुनियाभरात बोंबला, रॅप राणी संपेल तिचं वर्ष पहिला, माझं बोलणं 72 शब्द फक्त 70, तुझी नाही हरकत तर भावना भरभर माझ्या निघतात, सर्व मत मांडण्यात तर्क झाली मी तर ऐकूनच घेईल रे मर्द. सर्वांनी सप्तसूर म्युझिक आणि कलाकट्टा या दोन्ही चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि दोन्हीचे व्हिडिओज बघत राहा आणि देवांशीला सुद्धा फॉलो करा. थँक्यू.